राजकारण हा चांगल्या लोकांचा प्रांत नाही असं म्हटलं जातं. मात्र काही राजकारणी व्यक्ती त्याला अपवाद ठरले आहेत. राजकारणाचा उपयोग सामान्य माणसाच्या हितासाठी आणि उन्नतीसाठी करत अनेक व्यक्तींनी राज्याच्या राजकारणात नवा अध्याय लिहिलाय. अशा कर्तृत्व संपन्न आणि निस्वार्थी राजकारण्यांमध्ये अग्रेसर नाव आहे ते मृणाल गोरे यांचं. जीवनाचा प्रत्येक क्षण सामान्यासाठी वेचणाऱ्या सर्वसामान्यांना अन्न, वस्त्र, निवारा आणि पाणी या मूलभूत सुविधा मिळाव्यात म्हणून आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या पाणीवाली बाई अशी ओळख घराघरात निर्माण करणाऱ्या गांधीवादी विचारसरणीच्या मृणाल गोरे यांच्या जीवन कार्याला उजाळा देणारं बी न्यूजचं विशेष वृत्त. महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या नेतृत्व कौशल्याच्या बळावर नवा इतिहास निर्माण करणाऱ्या मृणाल गोरे यांचा जन्म 24 जून 1928 रोजी खेड इथं मोहिले यांच्या कुटुंबात झाला. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात वैद्यकीय शिक्षण घेतानाच त्यांनी समाजकार्यात उडी घेतली. वैद्यकीय क्षेत्रापेक्षा समाजाला समाजसेवकांची गरज आहे असं त्यांना वाटलं म्हणून त्या वैद्यकीय पेशा सोडून राजकारणात सक्रिय झाल्या. वयाच्या 19व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय सेवा दलात प्रवेश केला. महात्मा गांधींच्या विचारांनी भारलेल्या मृणालताईंनी काही कार्यकर्त्यांसोबत सोशलिस्ट पार्टीची स्थापना केली. पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी 5 डिसेंबर 1958 रोजी केशव गोरे स्मारक ट्रस्टची स्थापना केली. गोरे गावातील आरे रोडला या ट्रस्टची भव्य इमारत आहे. त्या काळी ऐन दिवाळीत तेल, तूप, साखर, रवा, मैदा या वस्तू मिळत नव्हत्या. रॉकेल महाग झालं होतं. त्यामुळे मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी एकत्र येऊन लाटणं मोर्चा काढायला सुरुवात केली. ठिकठिकाणी लाटणं मोर्चा काढून 1972 साली मृणालताईंनी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं. मृणालताईंच्या या आंदोलनाला यश मिळालं आणि महिलांच्या सामूहिक शक्तीचा आविष्कार जनतेसमोर आला. सामान्यांच्या आणि महिला समस्यांबद्दलच्या चळवळींचं मृणाल गोरे प्रतीक बनल्या. विशेषतः पाण्यासाठी त्यांनी केलेली आंदोलनं राज्यभर प्रचंड गाजली. त्यामुळं मृणाल गोरे यांना पाणीवाली बाई म्हणून घराघरात प्रसिद्धी मिळाली. 1961 साली मुंबई महापालिकेमध्ये त्या निवडून गेल्या. महापालिकेचं कामकाज मराठीतूनच चालावं यासाठीही त्यांनी केलेल्या आंदोलनाला सामान्यांचा मोठा पाठिंबा मिळाला होता. त्यानंतर 1972 मध्ये मुंबईतील मालाड विधानसभा मतदारसंघातून त्या पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेल्या. दलित, आदिवासी, महिला आणि उपेक्षितांचे प्रश्न हिरिरीनं आणि पोटतिडकीनं मांडणाऱ्या मृणाल गोरे सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनल्या होत्या. 1977 साली 6व्या लोकसभेत समाजवादी पक्षाच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर पाणीवाली बाई दिल्ली में अशी घोषणा सर्वत्र झळकली होती. 1985 साली त्या पुन्हा आमदार झाल्या. स्त्री भ्रूण हत्येविषयीचा कायदा पास करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गोरगरिबांना हक्काची घरं मिळावीत म्हणून मृणाल गोरे यांनी मोर्चे, आंदोलनं, सत्याग्रहांनी समाज ढवळून काढला होता. त्यांच्या आंदोलनामुळे नागरी निवारा समिती स्थापन होऊन कष्टकऱ्यांसाठी सुमारे 6000 घरं बांधण्यात आली. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून केलेली कल्पक आंदोलनं असो किंवा हे प्रश्न धसास लावण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य ते संसदेत खासदार अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून सातत्याने केलेले प्रयत्न असो, प्रत्येक वेळी जनता प्रचंड संख्येने त्यांच्या पाठीशी राहिली. 17 जुलै 2012 रोजी मुंबईतील वसई इथं हृदयविकाराच्या धक्क्यानं मृणालताई काळाच्या पडद्याआड गेल्या. राजकारणात राहूनही स्वच्छ, निस्वार्थी प्रतिमा जपणाऱ्या मृणाल गोरे यांचा जीवनपट राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी रोल मॉडेल ठरलाय. राजकारण आणि समाजकारणात सर्वसामान्यांच्या लढ्याची नायिका बनलेल्या मृणाल गोरे यांचं कार्य नव्या पिढीला सतत प्रेरणा देत राहील यात शंका नाही. बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुलाणी.